नमस्कार सगळ्यांना आणि मी अश्विनी माझ्या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि काहीच खावं वाटत नाही, त्यामुळे मी आज आंब्याची कैरी, कांदा यात लाल तिखट घालून छान अशी चटपटीत चटणी बनवणार होते। त्यासाठी मी इकडं कैरी घेण्यासाठी आले। तर मी 2 कैऱ्या तोडून घेतल्यात। एका कैरीची मी चटणी बनवेल आणि दुसरी कैरी मी मुलांना चिरून त्यावर मीठ टाकून खायला देईल, कारण अन्वेषला आणि अंजनीला कैरी खायला खूप आवडते। आणि कालच खूप पाऊस पडून गेलाय, त्यामुळे आज खूप ऊन लागते आणि गरमी पण होते। तर मी घरी आले आणि आपण अगोदर बघूया की चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर मी इथं लाल तिखट घेतले, चवीपुरतं मीठ, थोडे शेंगदाणे वाटून घेतलेत, कैरी आणि 2 छोटे असे कांदे घेतलेत आणि चटणी काढण्यासाठी 1 वाटी चमचा आणि कांदा आणि कैरी कापलेली ठेवण्यासाठी 1 प्लेट। तर सगळ्यात अगोदर मी दोन्ही पण कांदे चिरून घेते। इथं मी दोन्ही पण कांदे चिरून घेतलेत, आता कैरी चिरते। कैरी पण चिरून झाली आहे माझी आणि आता या खलबत्त्यात मी अगोदर कैरी वाटून घेणार आहे। आणि ही चटणी मिक्सरमध्ये पण वाटता येते, पण खलबत्त्यात वाटलेली खूप छान लागते आणि मेन म्हणजे मला खलबत्त्यात वाटलेली चटणी खूप आवडते। कैरी वाटायची झाली आहे, आता मी यात कांदा वाटून घेते। कांदा वाटल्यानंतर मी त्यात लाल तिखट टाकलं, थोडं मिक्स करून घेतलं आणि त्यात शेंगदाण्याचं वाटलेलं कूट घातलं। शेंगदाण्याचं कूट हे मी थोडं मोठंच वाटले, त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि ते सगळं मिक्स होण्यासाठी त्याला आणखीन थोडं वाटून घेतलं। तर इथं आपली कैरी कांदा याची चटणी तयार झाली आहे, पण मी इथं थोड्या वेळ त्याला बाजूला ठेवते, कारण मुलं आली होती आणि मग आम्ही जी कैरी ठेवली होती तीच मुलांना चिरून त्यावर मीठ टाकून खायला दिली।
मुलांना कैरी चिरून दिली आणि खलबत्त्यातून चटणी एका वाटीत काढून घेतली. तर इथंच झाडाखाली मस्त हवेशीर बसून मी जेवण करणार आहे. एका प्लेटात चटणी घेतली, त्यावर थोडं तेल टाकलं आणि जेवण केलं. चटणी तर खूप मस्त झाली आहे, चटपटीत. मला तर ही चटणी खूप आवडते. चला तर मग या जेवायला सगळे. खरंच खूप मस्त झाली होती चटणी आणि एकच्या ठिकाणी मी तर 1.5 चपाती खाल्ली. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.